नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आजच्या न्यू सेशनमध्ये स्पार्क करिअर अकॅडमीच्या या आपल्या लेक्चरमध्ये. आज आपण चक्रीवादळासंदर्भात चर्चा करणार आहोत. अलीकडे जर आपण पाहिलं तर चक्रीवादळांची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. आपण जर पाहिलं तर साधारणतः बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळांची निर्मिती याच्या आधी व्हायची, बरोबर. अरबी समुद्रामध्ये त्याच्या कंपॅरिझनमध्ये चक्रीवादळांच्या निर्मितीचं प्रमाण कमी होतं. आता अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांच्या चक्रीवादळाच्या निर्मितीमध्ये कंपॅरिझन मध्ये अरबी समुद्रात का कमी व्हायचं, चक्रीवादळ का कमी यायचं, त्याच्या मागचं कारण अरबी समुद्रामधलं जे पाण्याचं टेम्परेचर आहे ते ऑलरेडी कमी असायचं. म्हणजे बंगालच्या उपसागरातील पाण्याच्या टेम्परेचरचा आणि अरबी समुद्राच्या पाण्याच्या टेम्परेचरचा जर विचार केला तर साधारणतः चक्रीवादळ निर्मितीसाठी समुद्राचा जो पृष्ठभाग आहे त्याचं तापमान 27 अंश सेल्सिअसच्या वरती लागतं. 27च्या वरती जर असेल तर मग त्या ठिकाणी चक्रीवादळ निर्मिती होण्याचे चान्सेस जास्त असतात. परंतु अरबी समुद्रामध्ये मात्र ते टेम्परेचर फार कमी असायचं. पण आता सध्याचा जर विचार केला तर ग्लोबल वॉर्मिंगमुळे टेम्परेचर जे आहे ते अलीकडेच खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे ज्या पद्धतीनं बंगालच्या उपसागराचं टेम्परेचर 27, 28, 29 डिग्रीच्या वरती असतं अंश सेल्सिअसचं, तर त्याच पद्धतीनं अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या टेम्परेचर जे आहे ते जास्त वाढलेलं आपल्याला दिसून येतं. तर ग्लोबल वॉर्मिंगच्या या इम्पॅक्टमुळे जे अरबी समुद्राचं जे टेम्परेचर वाढतंय या टेम्परेचरमुळे देखील तिथे अलीकडेच वेगवेगळ्या चक्रीवादळांची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. आता ही चक्रीवादळ जर आपण अभ्यासली तर चक्रीवादळाचा अभ्यास करत असताना आपल्याला ही चक्रीवादळ फक्त भारतापुरतीच मर्यादित आहेत का, तर असं अजिबात नाही. तर भारतापुरतीच मर्यादित नसून हे वेगवेगळ्या जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये चक्रीवादळ निर्मितीनं आपल्याला दिसून येतात. आता याच्यामध्ये चक्रीवादळ निर्मितीसाठी कमी दाबाचा पट्टा काय आहे, जास्त दाबाचा पट्टा काय आहे, त्याच्यानंतर कोरिओलिस बल जे आहे या कोरिओलिस बलचा नेमका या चक्रीवादळाच्या निर्मितीवरती काय इम्पॅक्ट पडतो ते देखील थोडंसं आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर समुद्राच्या पृष्ठभागावरचं जे तापमान आहे, मी ते मगाशीच म्हटलो की एखादा मोठा पृष्ठभाग असेल म्हणजे ज्या ठिकाणी समुद्र खूप मोठा असेल अशा ठिकाणीच चक्रीवादळांची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. परंतु हा समुद्राचा जो पृष्ठभाग आहे हा पृष्ठभाग त्या ठिकाणी तापणं गरजेचं आहे. पण तो तापणं म्हणजे किती, तर तिथलं टेम्परेचर 27 अंशाच्या पलीकडे जाणं गरजेचं आहे. 26-27च्या पलीकडे जर ते टेम्परेचर गेलं आणि ते टेम्परेचर गेल्यानंतर मग पाणी जे आहे ते उष्ण होतं जास्त आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी वादळांची विविध पद्धतीने निर्मिती होताना दिसून येतं. तर असे वेगवेगळे अनेक फॅक्टर आपल्याला इथे दिसून येतात. त्या फॅक्टरमुळे इथे चक्रीवादळांची निर्मिती होताना दिसून येते. अगदी छोटासा इश्यू आहे, थोडंसं जिओग्राफिकली जर आपण त्याचा विचार केला, वेगवेगळे त्याचे कारण जर आपण पाहिले तर ते कारण पाहिल्यानंतर मग आपल्याला नेमकं कळून येतं की याचा इम्पॅक्ट जो आहे चक्रीवादळावरती कशा पद्धतीने पडून येतो. तर बघूया, चक्रीवादळांचा आपण विचार केला तर भारतामध्ये जे चक्रीवादळ येतात त्यांना आपण ट्रॉपिकल सायक्लोन असं म्हणतो. ट्रॉपिकल सायक्लोन म्हणजे काय, तर उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आपण त्याला म्हणतो. तर ही चक्रीवादळ भारतात जर विचार केला तर त्याला उष्णकटिबंधीय चक्रीवादळ म्हणतो. परंतु चीन साईडला देखील चक्रीवादळ येतात. मग चीनच्या समुद्रामध्ये किंवा चीनच्या समुद्राच्या काठी जो प्रदेश आहे त्या ठिकाणी येणारे जे वादळ असतात त्यांना आपण टायफून असं म्हणतो. काय म्हणतो, टायफून. इथे भारताकडनं येणारे जे वादळ असतात तर यांना काय म्हणतो आपण, यांना म्हणतो आपण उष्णकटिबंधीय चक्रीवादळ, ज्याला आपण ट्रॉपिकल सायक्लोन असं म्हणतो. आणि चीनमध्ये जे होतात निर्माण त्यांना आपण टायफून असं म्हणतो. त्याच पद्धतीनं कॅरिबियन द्वीपकल्प तुम्हाला माहिती असेल, कॅरिबियन जे समुद्र लिहिलं आपण, कॅरिबियन जे द्वीपकल्प आहेत त्या कॅरिबियन द्वीपकल्पावरती जेही काही चक्रीवादळ येतात त्यांना आपण हरिकेन्स असं म्हणतो. आणि अमेरिकेमध्ये येतात त्या अमेरिकेमध्ये येणाऱ्या चक्रीवादळांना आपण टोर्नाडो असं म्हणतो. आता टोर्नाडो जर आपण पाहिली तर टोर्नाडो बेसिकली हे जमिनीवरती देखील येतात. म्हणजे बरेचसे चक्रीवादळ हे समुद्रात तयार होऊन हळूहळू जमिनीकडे येतात. परंतु जो समुद्रकाठचा जो भाग असतो, किनारी पट्टा असतो, या किनारी प्रदेशावरती त्याचा इम्पॅक्ट पडतो आणि नंतर पुढे जाऊन हळूहळू ते कमी होताना आपल्याला दिसून येतात. परंतु टोर्नाडो हे फक्त किनारी प्रदेशावर नाही येतात, ते मधल्या पट्ट्यात देखील येतात. तर टोर्नाडो खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात. त्याच्यामुळे टोर्नाडो अमेरिकेला येतात आणि कॅरिबियन द्वीपकल्पावरती जे येतात ते हरिकेन येतात. तुम्ही जर समजा पायरेट्स ऑफ कॅरिबियन सिनेमा पाहिला असेल हॉलिवूडचा, तर ते कॅरिबियन द्वीपकल्पांचं तिथे आपल्याला समजेल की कॅरिबियन द्वीपकल्प अत्यंत सुंदर असे द्वीपकल्प आहे आणि त्या ठिकाणी देखील हरिकेन्सची निर्मिती होते. आणि ऑस्ट्रेलिया जो आहे तो ऑस्ट्रेलियाला विली, तर हे तुम्हाला जोड्या मध्ये विचारलं जाऊ शकतं. म्हणजे काही स्टॅटिक आणि फॅक्च्युअल पार्ट आहे किंवा इन्फॉर्मेटिव्ह पार्ट आहे ज्याचा तुम्हाला पूर्व परीक्षेच्या अँगलला थोडासा विचार करून माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून
भारतात कुठल्या प्रकारचे चक्रीवादळ येतात, चीन साईडला कुठल्या प्रकारचे येतात, कॅरिबियन द्वीपकल्प, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या वेगवेगळ्या खंडांमध्ये कशा कशा स्वरूपाचे चक्रीवादळ येतात आणि त्या चक्रीवादळांना नेमकं काय म्हटलं जातं ते बेसिक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता चक्रीवादळांचं नामकरण कोण करतं, वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन नेमकं काय आहे, या छोटे छोटे बेसिक पार्ट असतात. त्याच्यानंतर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोनही याचं कंपॅरिझन जर केलं तर बंगालच्या उपसागरातच जास्तीत जास्त चक्रीवादळ निर्माण का होतात, अरबी समुद्रात का होत नाही. परंतु अरबी समुद्रात याच्या आधी व्हायचे नाही, परंतु क्लायमेट चेंजचा फटका बसून सध्या अरबी समुद्रामध्ये नेमकं का घडत आहे जास्तीत जास्त चक्रीवादळ, त्याचा आपल्याला विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे. तर मग थोडंसं काही भूगोलाच्या बाबी, आपल्याला भूगोलाविषयी थोड्याशा बाबी माहिती असणं पाहिजे किंवा थोडं काही कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे की नेमकं समुद्राच्या पृष्ठभागावरती कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा नेमका काय आहे, किंवा कोरिओलिस बेल्ट जे आहे, कोरिओलिस बेल्ट म्हणजे काय तर पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी कशी फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे. आता राज्यसेवेच्या एमपीएससीच्या मागच्या 2 वर्षाच्या पूर्व परीक्षेच्या याच्यामध्ये हा प्रश्न देखील विचारला होता की पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते की पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, कशा पद्धतीने फिरते. तर ते छोट्या छोट्या कन्सेप्ट जर आपल्याला क्लिअर असल्या तर आपल्याला अशा स्वरूपाच्या प्रश्न यायला अडचणी निर्माण होऊ शकत नाही. आता यामध्ये वेगवेगळे फॅक्टर्स जे आहेत ते कामास येतात, वेगवेगळ्या फॅक्टरमुळे हे चक्रीवादळ निर्माण होतात. त्याच्या मागे फक्त एकच कारण आहे असं अजिबात नाही, तर वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. तर कोणते, पहिले फॅक्टर बघू आपण, समुद्राच्या पृष्ठभागावरतील तापमान जे आहे ते 27 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, जर समजा जमीन देखील तापते, परंतु जमीन तापते आणि लवकर थंड होते, बरोबर. दोघांच्या कंपॅरिझन मध्ये जर आपण पाहिलं तर पाणी हे जे आहे ते उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं येते, परंतु जमिनीचा आपण विचार केला तर जमीन लवकर तापते आणि ज्या पद्धतीने लवकर तापते त्याच पद्धतीने लवकर थंड देखील होते. परंतु समुद्राच्या बाबतीत तसं नाही. समुद्र काय आहे तर समुद्राचा पृष्ठभाग म्हणजे समुद्र हा खूप मोठा, समुद्राचा मोठा पृष्ठभाग, जे असं छोटंसं कुठलं तरी पर्टिक्युलर समुद्र असेल बाबा तेवढं नाही, मोठा महासागर किंवा मोठा समुद्र असेल, मोठा पृष्ठभाग असेल, या पृष्ठभागावरचं तापमान साधारणतः 27 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापलं आणि ते तापल्यानंतर मग या ठिकाणी वादळ निर्माण होऊ शकतात किंवा वादळ निर्माण होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग ते काय असतात ते आपण पाहूया. आता कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा याचा परिणाम चक्रीय वादळांवरती होतो. आता बेसिकली काय आहे बघा, ज्यावेळेस इथे एक मॅप आहे तो दाखवतो मी तुम्हाला. बघा, आता हा विषुववृत्तीय प्रदेश आहे, बरोबर. हा विषुववृत्तीय प्रदेश आहे. त्याच्यानंतर हा आहे कर्कवृत्त, बरोबर. हा आहे मकरवृत्त. आता आपला भारत हा शक्यतो विषुववृत्तीय प्रदेशामध्ये येत असतो, बरोबर. आणि ज्या वेळेस सूर्य जो आहे, सूर्य तापतो आणि सूर्याचा जो जास्तीत जास्त प्रकाश जो आहे तो ज्या वेळेस, इकडे सूर्य इथे लिहूया, इथे करूया आपण. बघा, सूर्याच्या समोर हा वृषभवृत्त आला, हा सूर्य आहे. तर पृथ्वी गोल फिरत असते आणि गोल फिरत असताना सूर्याचा हा जो पार्ट आहे या पार्ट वरती सर्वात जास्त काय होतं, सर्वात जास्त या ठिकाणी या भागावरती सूर्याची किरण लंबरूप पडतात. आता विषुववृत्तावरती सूर्याची किरण लंबरूप पडल्यामुळे काय होतं, ऑब्विसली हे जे हा जो समुद्राचा पार्ट आहे या समुद्राच्या पार्ट वरील काय टेम्परेचर वाढणारच आहे. बघा, लंबरूप पडतो ना इथे, हा सूर्य, इथे विषुववृत्त, इकडे कर्कवृत्ताचा विचार केला आपण, हे बघा हे कर्कवृत्त आहे, हे मकरवृत्त आहे. परंतु विषुववृत्तावरती ज्या वेळेस सूर्यकिरण लंबरूप पडतात, मग सूर्यकिरण लंबरूप पडल्यामुळे प्रॉब्लेम काय होतो तर इथे टेम्परेचर जे आहे ते वाढतं. मग टेम्परेचर वाढतं म्हणजे काय तर उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये टेम्परेचर जे आहे ते वाढतं. मग आता समुद्राचा जो पृष्ठभाग आहे, आता इथे तुम्ही कन्सिडर करा की हा समुद्र आहे, या समुद्राच्या पृष्ठभागावरती या सूर्याचा किरणांचा इम्पॅक्ट पडला आणि सूर्याच्या किरणांचा इम्पॅक्ट पडून इथलं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर इथलं वाढलं आणि टेम्परेचर वाढल्यामुळे काय होतं, इथे हाय प्रेशर बेल्ट क्रिएट झाला. आता हाय प्रेशर टेम्परेचर वाढल्यामुळे इथे हाय प्रेशर बेल्ट क्रिएट झाल्यामुळे इथली हवा जी आहे, इथली हवा थंड होऊन काय होणार की ऑब्विसली आकाशात जाणार. हवा थंड झाली, इथे आकाशात जाणार. आता हवा ज्यावेळेस आकाशात जाते त्यावेळेस या पृष्ठभागावरती लो प्रेशर बेल्ट क्रिएट होतो. इथे लक्षात, टेम्परेचर वाढलं वरतून सूर्यामुळे, सूर्य जो आहे त्याचं पृष्ठभागावरती म्हणजे समुद्राचा जो पृष्ठभाग आहे, समुद्राचं जे पाणी आहे
ते पर्टिक्युलर एरियावरती त्याचा सूर्याचा जास्त किरणांचा याचा मारा पडला आणि किरणांचा मारा पडल्यामुळे तिथलं टेम्परेचर वाढलं आणि तिथलं टेम्परेचर वाढल्यामुळे तिथे लो प्रेशर बेल्ट क्रिएट होतो. कारण ही जी हवा आहे ही हवा ही हलकी होते आणि हलकी वाफेच्या स्वरूपामध्ये आकाशात जायला सुरुवात करते. आणि ज्या वेळेस या पृष्ठभागावरती या सूर्याच्या किरणांमुळे लो प्रेशर बेल्ट क्रिएट होतो, त्यावेळेस आजूबाजूची जी थंड हवा आहे, आजूबाजूची थंड हवा आपोआप त्याच्याकडे काय केले जाते, ह्या लो प्रेशर बेल्ट कडे अट्रॅक्ट केली जाते. येते का लक्षात? बघा, वरतून टेम्परेचर वाढलं, सूर्याचं तापमान वाढल्यामुळे तिथली हवा थंड झाली आणि हवा थंड होऊन ती हवा वरती जायला लागली. बरोबर आहे. वरती जायला लागल्यामुळे काय झालं, आजूबाजूची जी हवा होती ती आजूबाजूची हवा आपोआप त्या साईडला लागली. म्हणजे समजा इथे मी दगड टाकला पाण्यात, इथे खड्डं पडलं, तर मग इथे खड्डा पडल्यामुळे सगळं पाणी इकडे यायला लागलं असं समजा. त्याच पद्धतीनं इथली हवा जी आहे ती मोकळी झाली, इथली हवा मोकळी ही वरती गेली, आकाशात ही वरती गेली. मग इथे वरती गेल्यामुळे इथे लो प्रेशर बेल्ट क्रिएट झालाय. मग लो प्रेशर बेल्ट ज्या ठिकाणी क्रिएट होतो त्यावेळेस नियम असा आहे की हाय प्रेशर बेल्ट करणं हवा जी आहे ती आपोआप लो प्रेशर बेल्ट कडे अट्रॅक्ट होत असते. म्हणजे ज्या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो, या कमी दाबाच्या पट्ट्याकडे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून हवा कमी दाबाच्या पट्ट्याकडे अट्रॅक्ट होते. येतं लक्षात? मग जास्त दाबाच्या पट्ट्याकडनं कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवा अट्रॅक्ट झाली आणि त्याच्यामुळे मग ही चारही बाजूने हवा, सगळ्या बाजूने हवा आली आणि सगळ्या बाजूने हवा आल्यामुळे मग सगळ्या बाजूची हवा एका ठिकाणी जमा झाली. मग त्याचं प्रेशर तयार झालं आणि त्याचं प्रेशर तयार होऊन मग ती फिरायला लागली. येतं का लक्षात? ज्यावेळेस सगळीकडनं फोर्स येते त्यावेळेस ती आपोआप फिरायला लागून जाते. आणि ती फिरण्यामागचं कारण म्हणजे फक्त त्या हवेच्या प्रेशरमुळे किंवा ती सगळी हवा चारही बाजूनी पाचही बाजूनी सगळीकडनं येणारी हवा एका ठिकाणी येते आणि त्याच्यामुळेच फक्त चक्रीवादळाची निर्मिती होते किंवा सायक्लोनची निर्मिती होते असं नाही, तर त्याला कोरिओलिस बल हे देखील सर्वात मोठा फॅक्टर आहे. आता कोरिओलिस बल म्हणजे नेमकं काय ते या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी फक्त समुद्राचा पृष्ठभाग तापतो आणि तापून हवा थंड होते, हवा तापते आणि ती हवा वरती जाते आणि हवा वरती गेल्यामुळे तिथे लो प्रेशर बिल्ड होतो आणि नंतर हाय प्रेशर बिल्डमुळे तिथे सगळी हवा पुन्हा एकदा एकवटली जाते आणि त्याच्यामुळे चक्रीवादळाची निर्मिती होते असं नाही. त्याच्यासाठी अजून एक दुसरा फॅक्टर कामात येतो, तो म्हणजे कोरिओलिस बल. आता कोरिओलिस बल काय आपण ते पाहूया. आता बघा, हे आहे कोरिओलिस बल, कोरिओलिस इफेक्ट. आता कोरिओलिस इफेक्ट याचा काय इम्पॅक्ट पडतो ते पाहूया. पहा मित्रांनो, पृथ्वी ही पश्चिमेकडनं पूर्वेकडे फिरते. ठीक आहे, येतं लक्षात? पृथ्वी ही काय करते, परिभ्रमण करते. परिवलन देखील आणि परिभ्रमण दोघेही क्रिया आपल्याला माहिती आहे. पण पृथ्वी ज्यावेळेस स्वतःभोवती फिरत असते, परिभ्रमण करत असते, त्यावेळेस परिभ्रमण करत असताना एक आपोआप बल तयार होतं. येते का लक्षात? जर समजा मी एक फुटबॉल आहे, तो फुटबॉल असा पाण्यातनं भरवला, बरोबर, आणि पाण्यातनं म्हणून तो असा फिरवला तर पाणी त्याच्या आजूबाजूचा आपोआप पाणी असं दूर दूर उडायला लागेल. येते का लक्षात? भवरा तयार होणार. परंतु ज्या वेळेस पृथ्वी फिरत असते आणि पृथ्वी फिरत असताना कोरिओलिस बलाचा जो इम्पॅक्ट पडतो, या कोरिओलिस बलाच्या इम्पॅक्टमुळे या चक्रीवादळांची दिशा ही बदलण्याचे चान्सेस जास्त असतात आणि या कोरिओलिस बलाचा इम्पॅक्ट जो आहे तो या चक्रीवादळावरती मोठ्या प्रमाणात पडत असतो. म्हणजे पृथ्वी गोल गोल फिरते ना, मग पृथ्वी गोल गोल फिरल्यामुळे जे कोरिओलिस बल तयार होतं, या कोरिओलिस बलाचा जो इम्पॅक्ट त्याच्यावरती पडतो, हे देखील त्या मागचं चक्रीवादळ निर्माण होण्यामागचं एक महत्वपूर्ण कारण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर सुरुवातीपासून बघूया आपण. आता बघा, इथे कोरिओलिस बलाचा इम्पॅक्ट करताना दिसून येतो. आता आपण जर पाहिलं तर विषुववृत्तावरती याचा इम्पॅक्ट थोडासा कमी आहे. बघा, इकडे या साईडला कोरिओलिस बलाचा इम्पॅक्ट दिसतो, या साईडनं दिसतो, या साईडनं दिसतो, या साईडनं दिसतो, इथे ह्या साईडनं दिसतो, बरोबर. परंतु हा जो ट्रॉपिकल एरिया आहे याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट थोडासा कमी आहे. परंतु तरी सुद्धा जे चक्रीवादळ आहेत त्याची दिशा बदलण्यामध्ये याचा इम्पॅक्ट हा दिसूनच येतो. तर मग पहिलं फॅक्टर पाहिलं, सुरुवातीला समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान 27 अंश सेल्सिअस तापणं गरजेचं आहे. मग पृष्ठभाग तापला
पृष्ठभाग तापल्यानंतर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, बरोबर. इथे लो प्रेशर बिल्ड झालं. लो प्रेशर बिल्ड झाल्यामुळे हाय प्रेशर बिल्ड कडनं ही हवा, थंड हवा ही इकडे येताना दिसून येते, बरोबर आहे. लो प्रेशर बिल्ड झालं, ही पृष्ठभागावरची जी हवा आहे, समुद्राच्या पृष्ठभागावरची हवा ही आकाशात गेली, बरोबर आहे. आकाशात जात असताना ती बाष्प धारण करते. ज्या वेळेस ती वरती आकाशात जाते त्यावेळेस ती बाष्प धारण करून जात असते आणि ज्या वेळेस जसं जसं आपण वरती जातो तसं 1 किलोमीटर अंतराला टेम्परेचर हे चेंज होत असतं, वातावरण हे थंड होत जातं आणि ज्या वेळेस एका पर्टिक्युलर एरियापर्यंत गेल्यानंतर वरती वातावरण थंड असतं त्यावेळेस ही वाफ त्या वातावरणाला टच होते आणि नंतर मग तिथे पावसाची निर्मिती होते. इथं लक्षात आले, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो. परंतु हा पाऊस एक वादळी स्वरूपात देखील निर्माण होण्याचे चान्सेस जास्त असतात, कारण ही चक्रीवादळ वाहत वाहत जाऊन त्याचा कुठेतरी किनारपट्टीला तडाखा बसतो आणि किनारपट्टीला तडाखा बसल्यामुळे मग या चक्रीवादळ जे आहेत, हे चक्रीवादळ अत्यंत विध्वंसक होताना आपल्याला दिसून येतात. समजतंय? पुढे बघूया. पृथ्वी ही स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. आता पृथ्वी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते की पश्चिमेकडनं पूर्वेकडे फिरते की उत्तरेकडनं दक्षिणेकडे फिरते की दक्षिणेकडनं उत्तरेकडे फिरते, या छोट्या छोट्या कॉमन गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. मी मगाशीच बोललो की MPSCच्या राज्यसेवेच्या मागच्या 2 वर्षाच्या पूर्वपरीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता की पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरते. तर पृथ्वी ही गोल गोल अशी फिरत असल्यामुळे, या गोल फिरण्यामुळे, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे आपोआप जे काही मध्ये बल निर्माण होतं, जी एनर्जी निर्माण होते अवतीभोवती, त्या एनर्जीचा देखील इम्पॅक्ट या चक्रीवादळांच्या निर्मितीवरती होताना दिसून येतो. त्याला आपण काय म्हटलं? कोरिओलिस बल असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? कोरिओलिस बल असं म्हटलेलं आहे. आता या बलाचा देखील चक्रीवादळाच्या निर्मितीमध्ये समावेश आहे, हे आपण याच्या आधी पाहिलं. कारण पृथ्वीच्या सभोवताभोवती फिरण्यामुळे, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरण्यामुळे या गतीला आपण कोरिओलिस बल म्हटलं आणि या कोरिओलिस बलाचा इम्पॅक्ट फक्त दिशा बदलण्यामध्ये होतो. आता दिशा बदलण्यामध्ये होतो म्हणजे नेमकं काय? सरळ सांगतो बघा. जर समजा इकडनं एक ट्रक येत आहे, बरोबर, आणि इकडनं रेल्वे येत आहे, बरोबर, किंवा इकडनं कुठली गाडी येत आहे आणि इकडनं माझी गाडी जात आहे मोठ्या हायवेवरनं जोरात, आणि इकडनं येणाऱ्या गाडीला जर माझी गाडी जोरात येत आहे आणि तिला हिची धडक बसली तर काय होणार आहे? ह्या गाडीची दिशा बदलून जाईल ना आपोआप. मी तर सरळ जात होतो, तर हे कोरिओलिस बलचा जो इम्पॅक्ट आहे तो या वाऱ्यांना धडकल्यामुळे त्याची दिशा बदलून जाते, मग ती अँटी क्लॉकवाईज होऊन जाते. येतं एक लक्षात, म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने ती फिरते. पण उत्तर भागामध्ये, उत्तर ध्रुवामध्ये घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरते, परंतु दक्षिण ध्रुवामध्ये मात्र ती अँटी क्लॉकवाईज फिरते, क्लॉकवाईज फिरते. उत्तर ध्रुवामध्ये मात्र ती अँटी क्लॉकवाईज फिरते, परंतु दक्षिण ध्रुवामध्ये ती क्लॉकवाईज फिरत असते. तर हे कोरिओलिस जे बल आहे, हे कोरिओलिस बल जे आहे, कोरिओलिस बल. अजून एक सिंपल उदाहरण देतो. जर समजा एखादं कागदाचं विमान मी बनवलं, बरोबर, कागदाचं विमान मी बनवून असं फेकलं, सरळ जाते. कागदाचं विमान उडत उडत सरळ जाते, असं उडत उडत सरळ जाते, उडत उडत सरळ जाते. आणि तिकडनं जर तुम्ही फॅन लावून दिला मोठा, या फॅनची हवा, याच्यामुळे काय होणार आहे? याची दिशा आपोआप बदलून जाणार. येते का लक्षात? या फॅनच्या हवेमुळे त्याची आपोआप दिशा बदलून जाणार. म्हणून या कोरिओलिस बलाचा जो इम्पॅक्ट आहे तो देखील या एरियामध्ये पडतो आणि त्याच्यामुळे चक्रीवादळ निर्माण होण्याचे जास्त चान्सेस इथे असतात. असे वेगवेगळे फॅक्टर इथे कामात येत असतात. पुढे बघूया आपण. आता या पृथ्वीच्या फिरण्यामुळे सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजेच या बलापासून दूर फेकली जाते. सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजे काय? तर एक अशी शक्ती आहे की बघा, हा समजा भवरा फिरत असेल तर या भवऱ्याच्या इथे केंद्रस्थानी काय इतकी फारशी हे नाहीये, बरोबर, परंतु त्याच्या अवतीभोवती 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 काय होते? शक्ती निर्माण होते. येतं लक्षात. जसं फुटबॉल तुम्ही पाण्यात टाकला आणि फुटबॉल फिरतो त्यावेळेस तो केंद्रस्थानी त्याचा काही एवढा इम्पॅक्ट नसतो, परंतु आजूबाजूला तो असा जास्त फिरताना पाणी जास्त उडवणार ना. मग त्याच पद्धतीनं पृथ्वी फिरत असताना पृथ्वीच्या फिरण्यामुळे सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणजेच काय म्हणूया आपण, ताकद जी आहे ती बाहेर जास्त, त्या ताकदीचं त्या फोर्सचं प्रेशर बाहेर पडत असतं. येतं लक्षात. म्हणजे ज्या पद्धतीनं टोर्नाडोची निर्मिती झाली, किंवा टोर्नाडो म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया चक्रीवादळाची निर्मिती झाली. मग ज्यावेळेस चक्रीवादळाची निर्मिती होते, तर चक्रीवादळाची निर्मिती होत असताना त्या चक्रीवादळाचा जो तडाखा आहे तो आजूबाजूच्या पाठला जास्त पडतो, पण मधलं हे जे केंद्रस्थान असतं ना, या केंद्रस्थानामध्ये काही नसतं, इथे शांतता असते, इथे काहीच प्रॉब्लेम नसतो. याला आपण आय म्हणतो, डोळा म्हणतो. चक्रीवादळाचा डोळा जो असतो त्या डोळ्याच्या मध्यभागी म्हणजे मध्यस्थानावरती 50-60 किलोमीटरचा एरिया असतो,
त्या 50-60 किलोमीटरच्या एरियामध्ये कुठल्याही प्रकारची काहीच अडचण निर्माण होत नाही, किंवा तिथे जहाज जे आहे ते शांततेत चालत असतात, किंवा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा कुठल्याही फोर्सचा काहीच इम्पॅक्ट होत नाही. परंतु हे जहाज जर वाहत इथे गेलं तर मग इथे इम्पॅक्ट पडतो. मग कारण इथे ही फोर्स आहे ना, इथे गरगर 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 ही चक्री फिरते, येतं लक्षात. मग त्याचा आजूबाजूला त्या फोर्सचा जो आहे इम्पॅक्ट तो आपल्याला दिसून येतो. मग त्याच्यामुळे या पृथ्वीच्या फिरण्यामुळे सेंट्रीफ्युगल फोर्सचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला दिसून येतो, या बलाचा जो आहे तो इम्पॅक्ट आपल्याला दिसून येतो. ठीक आहे ना. या फोर्सलाच आपण फेरेलचा नियम असं देखील म्हणतो. काय म्हणतो आपण? फेरेलचा नियम असं देखील म्हणत असतो. तर उन्हाळ्यात उष्णकटिबंधीय प्रदेशात समुद्राच्या पृष्ठभाग जे आहे ते जास्त तापते. त्यामागचं कारण आता आपण असंच पाहिलं की हा जो समोरचा पार्ट आहे विषुववृत्त, आता याला आपण सूर्य कन्सिडर करून घेऊ. येतं लक्षात. आता इथे सूर्य कन्सिडर करून घेऊ. आता हा आहे विषुववृत्ताचा पार्ट, तर इथे सरळ सरळ सूर्याची किरण लंबरूप पडतील. बरोबर आहे. पृष्ठभागावरती सूर्याची किरण लंबरूप पडताय म्हणजे समुद्राच्या पाण्यावरती सूर्याची किरण लंबरूप पडतात. पण ज्या वेळेस विषुववृत्तावरती सूर्याचा इम्पॅक्ट खूप मोठ्या प्रमाणात पडतो आणि सूर्याची किरण लंबरूप पडल्यामुळे तेथील पृष्ठभाग तापतो आणि त्या तापमानामुळे सर्वाधिक जास्त प्रॉब्लेम क्रिएट होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि या मागचे कारण म्हणजे उन्हाळ्यातील विषुववृत्त जो आहे ते किरण जे आहे ते विषुववृत्तावरती किरण लंबरूप पडतात. आणि कोरियोलिस बलाचा मोठा प्रभाव पडल्यामुळे वारे स्वतःच्या उजवीकडनं वळून गोल फिरायला सुरुवात होते. उजवीकडून वळून गोल फिरायला सुरुवात होण्यामागचं कारण काय पाहिलं, त्याची दिशा चेंज होण्यामागचे कारण काय आपण पाहिली. कारण ते सगळे एका ठिकाणी येतात आणि एका ठिकाणी आल्यामुळे ते गोल गोल फिरतात आणि ते फिरण्यामागे कोरियोलिस बल याचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये इम्पॅक्ट पडतो आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चक्रीवादळाची निर्मिती होताना आपल्याला दिसून येते. आणि भारत जो आहे तो आहे उत्तर गोलार्धात. आता भारत उत्तर गोलार्धात असल्यामुळे घड्याळाच्या उलट्या दिशेने वारे फिरताना दिसून येतात. ऑब्विसली दिसून येतात. आता आपण मगाशीच पाहिलं की भारत उत्तर गोलार्धात आहे. उत्तर गोलार्धात अँटी क्लॉकवाईज आपल्याला ते वारे वाहताना दिसून येतात, परंतु दक्षिण गोलार्धात मात्र त्याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये तसं नाही येतात. त्या ठिकाणी मात्र घड्याळाच्या दिशेने काट्या वाहताना दिसून येतात आणि याचा पूर्ण इम्पॅक्ट जो आहे तो फक्त आपल्या पृष्ठभागावर नाही तर दक्षिण साईडलाही पडतो. येते का. आणि आर्टिक आणि अंटार्क्टिक या ठिकाणचा जो आयटी सीझरचा जो पार्ट आहे तो आयटी सीझरचा पार्ट देखील इथे इम्पॅक्ट करतो. परंतु कोरियोलिस बल आणि समुद्राच्या तापमानाचं वाढतं हे याच्यामुळे जास्त इथे इम्पॅक्ट पडताना आपल्याला दिसून येतो आणि त्याच्यामुळे चक्रीवादळांची निर्मिती होते. आता हे चक्रीवादळ नेहमी जे निर्माण होतात ते पृष्ठभागावर नाही होत असतात, तर ते केवळ आणि केवळ समुद्रामध्ये निर्माण होतात. आणि समुद्रात निर्माण होऊन ते त्याचा एरिया जर पाहिला आपण तर 100 किलोमीटर पासून 200 किलोमीटर पासून अगदी 2000 किलोमीटर पर्यंत चक्रीवादळ मोठमोठे निर्माण होऊ शकतात. इथं लक्षात. त्याच्यामुळे याचा इम्पॅक्ट जो आहे तो जास्तीत जास्त आपल्याला कुठे दिसतो, किनारी प्रदेशावरती पडताना दिसून येतो. जसे हे चक्रीवादळ किनाऱ्याकडे येतात तसं तसं यांचं काय म्हणूया आपण त्यांची ताकद जी आहे ती कमजोर होत जाते, कमी होत जाते. येतं लक्षात. जसं जसं ते किनाऱ्याकडे येतात तशी तशी ताकद कमी होते. कारण किनाऱ्याकडनं ज्यावेळेस चक्रीवादळ अजून मध्ये घुसतात, अजून एखाद्या भूप्रदेशाकडे जातात तर त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी तडाखा कमी बसतो. परंतु किनारी मैदानी प्रदेश जो असतो या किनारी मैदानी प्रदेशावरती सर्वात जास्त वित्तहानी आणि मनुष्यहानी होताना आपल्याला दिसून येते. येतं लक्षात. म्हणून सगळ्यात जास्त तडाखा किनारी भागांनाच पडताना आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं इथे या बलाचा जो आहे तो कोरियोलिस बलाचा इम्पॅक्ट आणि समुद्राच्या तापमानाचा इम्पॅक्ट आणि त्यातल्या त्यात सूर्य जो आहे सूर्य आणि विषुववृत्ताच्या इथे सूर्याचा सरळ सरळ किरण लंबरूप पडल्यामुळे तिथलं टेम्परेचर वाढण्याचा इम्पॅक्ट या सगळ्या बाबींचा परिणाम इथे घडताना दिसून येतो. आणि उत्तर गोलार्धात जर विचार केला तर उत्तर गोलार्धामध्ये वारे हे घड्याळाच्या उलट्या दिशेने व्हायला सुरुवात होते आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये इथे चक्रीवादळांची निर्मिती होतात. इथे थोडीशी एक इमेज दिलेली आहे बघा. इथे लो प्रेशर बिल्ट होताना आपल्याला दिसून येत आहे. बरोबर. आता लो प्रेशर बिल्ट झाल्यामुळे काय होतं की हाय प्रेशर जे आहे ते हाय प्रेशर कडनं म्हणजे कमी दाब जो आहे कमी दाब निर्माण झाल्यामुळे उच्च दाब जो आहे त्या हाय प्रेशर बिल्ट इकडे हवा यायला सुरुवात होऊन जाते. बघा हवेची दिशा इकडे येताना दिसून येते आणि हवेची दिशा इकडे आल्यामुळे थंड हवेची दिशा इकडे आल्यामुळे मग इथे हळूहळू हळूहळू अशी आपल्याला वादळांची निर्मिती होताना दिसून येते. अशा पद्धतीनं ह्या इमेजेसचा जर थोडासा तुम्ही अभ्यास केला तर छोट्या छोट्या बाबी तुमच्या लक्षात येईल. आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला जे बाष्पयुक्त वारे असतात तर बाष्पयुक्त वारे आकाशाच्या दिशेने वाहू लागतात आणि वारे जसे जसे वरती जातात तसं तसं तापमान जे आहे ते तापमान काय होतं 1 किलोमीटर
अंतरावरती 6 अंशाने ते कमी होतं. म्हणजे बघा, हे वारे जसे जसे हळू वरती जातील, आता हे वारे हळूहळू वाहत वरती जात आहेत, बरोबर, असे वरती जात आहेत. तर वरती जाताना होतं काय, हे वारे वरती जात आहेत, बरोबर, ही वाफ वरती जाते, ही वाफ वरती जाते. आता ही वाफ वरती जात असताना प्रत्येक 1 किमीवरती, प्रत्येक 1 किलोमीटरला काय होतं, प्रत्येक 1 किलोमीटरला जसं जसं वारे वरती जाणार तसं तसं काय होतं, इथे 6 अंश सेल्सिअस तापमान जे आहे ते कमी होतं. जसं जसं तुम्ही वरती जाणार तसं तसं तापमान काय होतं रे, थंड होतं. थंड होतं का उष्ण होतं, तापमान थंड होतं. आणि ज्या वेळेस एका पर्टिक्युलर एरियावरती ते येतं, इथे तापमान खूप जास्त थंड आहे, मग ही वाफ जी आहे इथे काय करते, उष्णता सोडून देते आणि इथे मेघगर्जना होऊन मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो. कारण हवा थंड झाली, बाष्प घेऊन आलेली हवा वरती थंड हवेला ती टच झाली आणि त्याच्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची निर्मिती झाली. बाष्प जे आहे ती बाष्प थंड झालं आणि बाष्प थंड झाल्यावरती उष्णता त्यांनी सोडून दिली आणि उष्णता सोडून दिल्यामुळे जो पाऊस आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. आणि पाऊस पडल्यामुळे मग पुन्हा एकदा ही उष्णता इथे सोडलेली असते, परत खालून हे प्रेशर, परत हे वरतून प्रेशर, आणि या दोघही प्रेशर बिल्ड झाल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये कशाची निर्मिती होताना दिसून येते, चक्रीवादळांची निर्मिती होताना दिसून येते. म्हणजेच चक्रीवादळाच्या निर्मितीमध्ये वेगवेगळे फॅक्टर्स या ठिकाणी कामात येतात. आणि सध्या चक्रीवादळ हे जे आहे हे फक्त बंगालच्या उपसागरातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचं प्रमाण अलीकडेच वाढलेलं दिसून आलं. म्हणून यावरती आयोगाने यावर्षी प्रश्न विचारलेला होता. जर तुम्ही 2019 नंतर जर पाहिलं तर अगदी तोक्ते चक्रीवादळापासून, यास चक्रीवादळापासून, ओमान चक्रीवादळापासून असे अनेक चक्रीवादळ आपल्याला दिसतील की या चक्रीवादळांचं वेगवेगळ्या देशांना मोठ्या प्रमाणात तडाखा बसलेला दिसून आला. म्हणून हे चक्रीवादळ का सध्या निर्माण होत आहेत याचा आयोगाला असं वाटलं की बाबा हे तर खूप धोकेदायक आहे आणि याचा ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट या चक्रीवादळांवरती पडलेला दिसून येतो, वातावरण बदलांचा इम्पॅक्ट याच्यावरती पडलेला दिसून येतो. म्हणून आयोगाला असं वाटलं की याच्यावरती आपण प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण हवामानाचा इम्पॅक्ट हा निश्चितपणे शेतीवरती पडतो, शेतीचा इम्पॅक्ट निश्चितपणे अर्थव्यवस्थेवरती पडतो आणि अर्थव्यवस्थेचा इम्पॅक्ट निश्चितपणे देशाच्या GDP वरती पडतो. म्हणून हे कुठेतरी धोकेदायक आहे अन्नधान्याच्या उत्पन्नासाठी. या सगळ्या हवामान बदलांचा, तापमान बदलांचा, हवामान बदलांचा, मान्सूनचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडताना दिसून येतो. आणि हा प्रभाव पडत असल्यामुळे येणाऱ्या काळात ज्या समस्या उद्भवू शकतात त्या समस्यांसाठीच चक्रीवादळ या टॉपिकवरती इथे आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. येणाऱ्या काळात जर समजा चक्रीवादळ या टॉपिकवरती प्रश्न विचारला तर थोड्याशा बेसिक कन्सेप्ट आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे की कशा पद्धतीनं चक्रीवादळांची निर्मिती होते. म्हणजे थोडं एक्सप्लेन जर करता आलं तर निश्चितपणे तुमचं उत्तर हे इम्पॅक्टफुल होऊ शकतं. बघा इथे दिलेलं आहे आपल्याला सायक्लॉन, लो प्रेशर, तिकडे हाय प्रेशर, अँटी सायक्लॉन, या छोट्या छोट्या इमेजेस आहेत. या इमेजेसचा जर तुम्ही अभ्यास केला तर अशा पद्धतीने तुम्हाला या सगळ्या बाबी लक्षात येऊ शकतात. छोटंसं लेक्चर होतं आपलं, परंतु चक्रीवादळांची निर्मिती का होते हे जर तुम्हाला समजलं तर मग येणाऱ्या काळामध्ये जे आपले आपण मान्सून जो टॉपिक घेणार आहोत, त्याच्यानंतर हवामान जो टॉपिक घेणार आहोत, हा हवामान आणि मान्सून टॉपिक घेण्यासाठी तुम्हाला चक्रीवादळांची निर्मिती का होते आणि कशी होते आणि त्याचा भारताच्या मान्सूनवरती, जगाच्या मान्सूनवरती, त्याच्यानंतर समुद्रात जे काही चक्रीवादळ निर्माण होतात याचा मान्सूनवरती काय इम्पॅक्ट पडतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. आता आपण असं बऱ्याच वेळेस म्हणतो ना की यंदा येणारा मान्सून जो होता तो 5 तारखेला येणार होता पण तो लांबला. मग तो लांबला नेमकं का लांबला? तर ते लांबण्यामागचं कारण की मान्सून येत असतो पण अचानक कुठलं तरी चक्रीवादळ येतं आणि ते समुद्राला तिकडनं येणारा मान्सून असतो त्याला धडकतं आणि त्याची दिशाच बदलून देतं. येतंय का लक्षात? म्हणजे जर समजा 4 तारखेला केरळमध्ये पाऊस पडणार होता पण केरळला पाऊस पडत होता, पाऊस त्याचा येत होता, पाऊस येत होता त्याचा, ढग येत होते, आकाशामध्ये छानपैकी आर्द्रता भरून आणणारे ढग येत होते. परंतु अचानक इकडनं कुठलं तरी वादळ आलं आणि वादळ धडकलं त्यांना आणि वादळ धडकून त्याची दिशा चेंज होऊन गेली आणि दिशा चेंज झाल्यामुळे मग हे मान्सून आपल्याला लांबतं की बाबा तो 4 तारखेला जातो पण तो डायरेक्ट जून महिना पूर्ण चालला जातो तरी पाऊस पडत नाही, जुलैमध्ये काय येतो. तर याचा इम्पॅक्ट चक्रीवादळामुळेच पडत असतो. चक्रीवादळ ही निश्चितपणे मान्सूनच्या मान्सून ही लांब जाण्यावरती किंवा मान्सूनची दिशा बदलण्यावरती देखील याचा मोठ्या प्रमाणामध्ये सध्या इम्पॅक्ट पडताना दिसून येतो. म्हणून ते कुठेतरी धोकेदायक आहे, याच्यासाठी चक्रीवादळाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीचं एक आपलं छोटं खाणी सेशन होतं, हे निश्चितपणे तुम्हाला समजलं असेल. हे समजल्यानंतर मग तुम्हाला मान्सूनची भारतात निर्मिती कशी होती किंवा जागतिक मान्सून वारे जे ते कशा पद्धतीने वाहतात
किंवा वेगवेगळे जे काही क्लायमेटॉलॉजीचा जो चॅप्टर आपण अभ्यासतो तो क्लायमेटॉलॉजी चॅप्टर अभ्यासताना या छोट्या छोट्या फॅक्टरचा तिथे कुठेतरी आपल्याला त्याचा इम्पॅक्ट पडताना दिसून येतो. तर मग येणाऱ्या सेशनमध्ये ज्या काही बाबी आहेत या छोट्या छोट्या बाबी आपण अभ्यासणार आहोत. तर पुन्हा भेटूया अशाच एका न्यू सेशनमध्ये. तोपर्यंत